विलावाला बोलतोय की विला आम्ही कामाला दिलाय, त्यामुळे तुम्हाला काय भेटणार नाही. सकाळी आम्हाला अजून एक फार्म हाऊस भेटला होता, विला भेटला होता. त्या मॅडमचा आता थोड्या वेळापूर्वी फोन आला आणि ते बोलतात की तो पण बुक आहे. काय झालं सांगितलंच नाही काय? नाही, दुसरा रिसॉर्ट बुक केलाय तुम्हाला, तो पण कॅन्सल झालाय. हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉग मध्ये. आणि आता सकाळ सकाळ आम्ही चाललोय कर्जतला आणि आता आम्ही आहोत सध्या पनवेल मध्ये. आणि रोहितच्या घरी होतो आम्ही काल रात्री चालू इकडे पनवेलला, कारण की आज आम्हाला सकाळी लवकर उठून कर्जतला जायचं होतं. आणि मागं आमचा सौरभ, लाईट लाव ना. हा, लाईट इथे आहे. हा, सौरभ आहे. आणि आम्ही आता तिघं पण चाललोय कर्जतला. माऊ आणि राधिका आणि पल्लू या डायरेक्ट येणार आहेत. माऊ काही पुण्यात नाही येणार आहे, तिला कर्जत जवळ पडेल. सो आम्हाला बोलवलं होतं त्यांनी 9 वाजता, पण आता 9:30 इथंच वाजलेत. आता आम्ही निघालोय आणि आता आम्ही कर्जतला जाऊ आणि नंतर मग मी तुम्हाला पुढचा प्लॅन मी तुम्हाला कर्जतला सांगेन पोहोचल्याच्या नंतर. पण आता आम्ही सध्या कर्जतला चाललो. कधी होणार आहे तो सांग त्यांना. क्या बोला तुम्ही? आणि सर्वात मोठी इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आम्ही जो 2 दिवसाआधी जो विला बुक केला होता, त्या विलावाल्याचा आज सकाळ सकाळ फोन आला आणि तो विलावाला बोलतोय की विला आम्ही कामाला दिलाय, त्यामुळे तुम्हाला काय भेटणार नाही. आणि तो विला बुक केलेला सौरभ चौगुलेने. आयुष्यात किती अडचणी समोर आल्या तर असंच आयुष्य पुढे जागा आणि घरी फिल्टर लावा आणि तुम्ही खुजीरा. सो आता बघू कर्जतला गेल्याच्या नंतर. आणि बाकी कोणालाच माहित नाही. आणि ही गोष्ट फक्त आम्हाला आमच्या तिघात माहित आहे. 3 इडियट. बाकी कोणालाच माहित नाही. आम्ही त्या पोरींना सांगितलंय की हा भेटेल आहे, पण अजून जे काय खरं आहे ते अजून कोणालाच माहित नाही. सो आता तिथं गेल्याच्या नंतर आपण त्यांना काय ते खरं रिअलिटी सांगू आणि मग त्यांचे काय असेल ते आपण समोर बघू. सो चला आता आपण निघालोय पनवेलमधनं. आपण आता डायरेक्ट कर्जतला भेटू. गाईज, आता आमच्यावरती आलेल्या संकटावरती आम्ही एकच मात करण्यासाठी हनुमान चाळीसा ऐकतोय. तुम्हाला एक सर्वात बेकार किस्सा सांगतो. आमचा जो काल आम्ही जो बुक केलेला विला तो कॅन्सल झाला, जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यापेक्षा सर्वात बेकार किस्सा, सकाळी आम्हाला अजून एक फार्म हाऊस भेटला होता, विला भेटला होता. त्या मॅडमचा आता थोड्या वेळापूर्वी फोन आला आणि ते बोलतात की तो पण बुक आहे. साला ये दुःख काय खतम नाही होता बे. बुक झाला नाही. आणि आम्ही थोडा उशीर झाला, कारण की आम्हाला असं वाटलं की आम्ही कर्जतला पोहोचू, सगळ्यांना घेऊ आणि नंतर मग आपण डायरेक्ट तिथं जाऊ. पण त्याच्या आधीच तो विला बुक झाला. खूप अडचणी येत असतात. अडचणींना सामोरं जात असताना फक्त घरी एक फिल्टर लावा आणि खुश राहा. आज सारखा ह्याच्या फिल्टरचे ऍड करतोय, तर नक्की ह्याच्या भैरवनाथ एंटरप्राइजेस मध्ये जाऊन ह्याच्या फिल्टरची तुम्ही तपासणी करून तुम्ही फिल्टर लावू शकता घरामध्ये. सो फिल्टरचा आपण नंतर बोलू. तो आता आपण चाललोय. आपण ड्रायव्हिंग सीट पण चेंज केलेली आहे, मागचा पुढचा मागा आलेला आहे. आता आपण पहिले कर्जतला पोहोचू. आता परत एका विलाच्या ह्याच्यासोबत कॉन्टॅक्ट झालेला आहे. जर झालंच फिक्स तर बरं होईल. आणि अजून आपण पोरीनं तर काय सांगितलेलं नाही आहे की विला कॅन्सल झालाय किंवा काय. आपण डायरेक्ट आता तिथं त्यांना जाऊन डायरेक्ट त्यांना आपण सांगू. सो गाईज, आता आम्ही फायनली पोहोचलो आहोत कर्जत स्टेशनला. आणि आता ह्या ज्या पोरी आलेल्या, राधिका, पल्लू आणि माऊ वगैरे जे आले, त्यांची स्वतः आम्ही वाट बघतोय. ते आहेत वेगळ्या ठिकाणी आहेत आणि आम्ही वेगळ्या ठिकाणी आहोत. स्वतः त्यांना आम्ही लोकेशन पाठवलं, ते स्कॅनर पाठवलं. ह्याचा काय फोन काय संपत नाही, वैताग आला अख्ख्या ब्लॉग मध्ये ह्याच्या फोनचा मी कंटाळा आणला. 6 जण कन्फर्म हो. अजून पण आमचा विलासा कन्फर्म नाही आहे. तो डायलॉग ना म्यूट करून द्या. आयुष्यात किती मला पण आमच्याकडे अजून एक ब्लॉगर आहे बघा माग. मित्रांनो, आता आम्ही त्यांना बोलवले फोन करून. त्या साईडला विरुद्ध साईडला आहेत माऊ, राधिका आणि पल्लू या 3 जणी आल्यात. त्यांना माहिती नाही अजून की विला आमचा कॅन्सल झालाय.
आता त्यांना आल्यावर समजेल की विला कॅन्सल झाला आहे आणि कॅन्सल होण्याचं कारण इकडं आहे. आता दुसरा विला आम्ही बुक करतोय बघा इकडं, त्याचीच प्रोसेस चालू आहे. आणि हा आमचा दुसरा ब्लॉगर हिमांशू सुर्वे. यो वंडर विथ हिम. हाय गाईज, फॉलो कर लो. आणि आता वाट बघतोय आम्ही. हे तू डायलॉग मारणार होता. ए डायलॉग बोल जरासा. थांब आता, डायलॉग बोलतो. थांब 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 आयुष्यात किती एक्सप्रेशन दाखवून देतात आयुष्यात किती संकट आहेत. थांब ना जरा, थांब दीर्घ दीर्घ थांब. संकटांवर मात करू थांब मला आपण. जरा पुढे बोलू द्या. हा. तो बघ मात बघ. अरे हिजडी लाईव्ह चालू आहे इथं. अरे थांब थांब. मित्रांनो, आता आम्ही फार्म हाऊस बघितलाय ना, तो कॅन्सल झालाय. तर त्याच्यावरती सौरभचं उत्तर आहे का? आयुष्यात किती संकट आली तरी संकटांना सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये असलं पाहिजे. ते सामोरं जात असताना तुम्ही घरामध्ये आपले फिल्टर लावा आणि आयुष्यात आनंदी राहा. अहो हा पॅटला सकाळपासून हा असा फिल्टरचाच फिल्टरचाच प्रमोशन करतोय. हा भाऊ, vlog मी मध्ये तर पैसे त्याच्या द्या. दुकानात जाऊन आम्हाला तुम्ही दोघांना फिल्टर पैसे घ्या द्यायला लागतील. आणि भैरवनाथ इंटरप्राइजेसला व्हिजिट देतो. करा. तुम्हाला स्वस्त दरामध्ये फिल्टर भेटतील. फक्त अर्ध्या filter- किमतीत, अर्ध्या किमतीत. मार्केटला 12,000 आहे तो 6,000ला. 100% तो 6,000ला, पण तुम्हाला 6,000ला लवकर लवकर व्हिजिट करा तुम्ही. आणि आता आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा सगळ्यांनी. आणि हिमांशूच्या चॅनलला सुद्धा फॉलो करा. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. आणि गाईज या आलेल्या आहेत तिघी पण, तुम्ही बघू शकता आमच्या मागं. 2 मिनिटं गाडी इथंच असू दे, ते येते ना गाडीत बसतील. अरे आले आले. आलेलं आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही आलेलो आहे कर्जतला आणि आम्ही चाललेलो आहे आता, माहित नाही कुठे चाललोय आम्ही. आता बघूयात कुठे नेतात हे पोरं आम्हाला. बघूयात आता. अरे मी कुठे बसू वरती? ए तू उठल मागायला चल. पुढे बस नको. तेच ना. हे थांबा, मागं तरी जा. अरे तुला कळत नाही का मागे जायचं? तुझा मुलींना हे बोल. उतर ना, ए जा ना मागे. हे उतर इकडनं. ए चल गाड्या काढायच्या देड्यात. गाड्या कोण मारताय? ये. तिला घे आतमध्ये पहिले. तुम्ही बॅगा टाका ना पाठी. 2 मिनिटं 2 मिनिटं. बस नंतर पुढे जाऊन बघू. बाहेर घे, बाहेर आता गाडी. थांब 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 राहते. आज मगाची कायच करते जरा नाही. इकडं. जरा इकडं. माझा हात, पोट, पाय सगळं सांभाळ घे. थांब जरा इथं टाक, इथं टाक ना, राईट साईडला टाक तिथं गाडी. आज त्याला जागाच नाही टाकायला येड्या. कोणाला? कोण म्हणणार? थँक्यू गायज. जीव घालवतात बघा कशा. बसलास ना, आरामात बसून आलास ना एवढा वेळ? काय आरामात नाश्तावर आणून. काय बोलतोय? नाश्ता घ्यायला. नाश्ता वर आला. अरे म्हणजे ते सकाळी चहा. अरे काय गाडी चालवलाय, उलटी उलटी नाही गेली गाडी. काय तो चालवलाय? काय बोलला नाश्त्यावर आला? नाश्ता कधी केलास तू? अरे चहा बिस्किट. आज आम्हाला सोडून गेलास काय घरात? घालतोयस रे तू एक नंबरचा. तुम्हाला नाही दिला चहा नाश्ता? चहा पियालो आम्ही. बिस्किट नाही दिला आम्ही मग? फक्त चहा पियालो. त्यांना सांगू नका आपण नाश्ता करून आलोय. सांगत होतं गाडी पिऊन ठेव. नाही त्याचा शानपणा स्वतःचंच नेहमी करा. नडतो. ए, हो हो हो. काय नसतं शानपण नाही. जरा तुम्ही शांत- डायलॉग मार, डायलॉग Dialogue मार. मला काय बोलला माहिती काय? बोल. आयुष्यात किती अडचणी आल्या तर त्या अडचणी सामोरं जाण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. आपल्या घरात एक फिल्टर लावा आणि खुश राहा, पाणी पिणे गप्प. आम्हाला नको तुझा फिल्टर. आमच्या आयुष्यात नुसतं अडचणी आणतोस तू. मी चांगलं, मी करतो, मी हा करतो. फिल्टरला कसं पाईप गुंतलेले असतात. महानगरपालिकेचं पाणी येतं ना ते. कॉर्पोरेट. खाट पाडली ठाणे नाही. महानगरपालिका. सो काय चला आता आपण बघू परवा काय. बघू. म्हणलेला आणि हा आता सर्वात मी एक मिनिट थांबा जरा, ह्यांना महत्वाची गोष्ट सांगू आपण आज या ठिकाणी. काय? कोणाच्या तोंडून सांगतेस सांग. कुकिंगचं काय? काय झालं? सांगितलंच नाही काय. नाही, दुसरा रिसॉर्ट बुक केलाय तुम्हाला. तो पण कॅन्सल झालाय. पण त्या जीव चाललाय त्या फोनचा. गाईज आम्ही जो दुसरा बुक केला तो पण कॅन्सल झालेला आहे. पहिला तर कॅन्सल, आम्ही गाडीतच बसणार आहे. आम्ही जाणार आहोत. पहिला पण कॅन्सल झाला, दुसरा तिसरा पण केलाय, कॅन्सल. तिसरा केलाय. आम्ही जाणार आहोत रोहितच्या घरी राहायला पनवेलला. जर आम्हाला काय मिळालं नाही राहायला तर बस आमचं फायनल मॅडम झालेलं पाठवा ना. आम्ही म्हणजे आता पिकअप केलं त्यांना, तुम्हाला पेमेंट पाठवतो. आणि सो गाईज आता आम्ही फायनली पोहोचलोय. कुठे पोहोचलोय आपण? यशोदा तू जाणार तिकडनं.
उडाउड मित्रमंडळ घेऊन आलोय मी सोबत. सो काय जात नाही, फायनली आम्ही फार्म हाऊसला पोचलोय. आणि हा आमचा तुम्ही मागं बघताय, हा आमचा फार्म हाऊस आहे. विला आहे, फार्म हाऊस नाही. सो आत्ता आम्ही आलोय. हे बघा जीवाला कंटाळ येते एक एक जण. मावा झोला कुठनं आणलायस? माऊ झोला घेऊन आले. 50च्या 2. हा बघ ना पोटल्या बघ. नाच आहे, नाच नाच नाच. पैशासाठी येईल छमिया ये ले लो. अभी जितना नाचा उसका ले लो. डिस्काउंट नाही करे. फिर से नाचो. डिस्काउंट आहे. हा ही काजू काढताना काजूच्या झाडाला काजू काढते. हा आहे बघा, आधीच तोडलेला होता. पेरूच्या झाडावर काजू काढते. हा बघा, तुम्हाला जर माहित असेल तर हा पेरूचा झाड आहे. आणि पेरूच्या झाडावर हिने काजू काढले. दाखव माऊ. पेरू पण आला तुला. हा पेरू आहे बघा. कुठे आहे हो, कुठे आहे? हा बघा बघा, पेरू पण आहे. आणि आता आम्ही इकडं फार्म हाऊस आहे आमचा. हा सगळं आमचा नाही, म्हणजे लोकांचा आहे. आम्ही तिथं राहायला आलो आहे. आणि हा स्विमिंग पूल आहे. सो आता आम्ही करणार मज्जा. आणि हा रेन डान्स आहे, जिकडे आम्ही आता रात्री तर नाचणार आहोत. मोराची पिसं लावून नाचणार आहोत आम्ही इथं. माऊ आबा इथं पण काजूचं आहे. आबा इथं पण काजू आहे. सो काहीच आत्ता आम्ही जेवून वगैरे आराम वगैरे करून आता फायनली संध्याकाळची 4 वाजल्या. आणि 4 वाजता आम्ही आता आलो आहोत स्विमिंग पूलला स्विमिंग करायला. स्विमिंग पूलमध्ये पोहून वगैरे आम्ही आता बाहेर पडलोय. आणि तुम्ही माझ्या मागं बघताय, ही रूम आहे. आणि आम्ही आता सगळे टर्फला खेळायला चाललोय. आता रेडी वगैरे होऊन आम्ही आता निघालोय. सो चलो आता आपण खेळू. आणि मग संध्याकाळी आपण काळोख झाला का आपण रूमवरती येऊ. सो या सगळे मागे हे सगळे विला टाईप आहेत. आता आम्ही ह्या टर्फमध्ये खेळणार आहे क्रिकेट. हा इकडे टर्फ आहे आणि इकडे हे वेगळंच चालू आहे. सो या अशा ठिकाणी आता आम्ही टर्फ यांची मॅच झाली का आम्ही आता इथे खेळणार आहोत. आणि आमचे प्लेयर बघा कसले भारी आलेत नटून खेळायला. हे असे आलेत. काय बोलाल तुम्ही ह्याला? सो गाईज आता आमची मॅच बघा.
इथे एक गेस्ट आले होते, त्या गेस्ट सोबत आम्ही मॅच लावली होती आणि त्या मॅच मध्ये आमची टीम जिंकलेली आहे. हिप हिप. आम्ही जिंकलेलो आहोत 2 मॅच. एक मॅच आम्ही देवाला सोडली म्हणजे त्यांना सोडून दिली आहे. 3 मॅच पैकी किती मॅच जिंकलो आपण? 2 आणि त्यांना रडवली अक्षरशः. मजा आली. आम्ही नाही यांनी. मुंबई इंडियन्स जिंदाबाद. आज कुणाची मॅच आहे? मुंबई इंडियन्स. आज मुंबईची आहे? हा करपलेला पोलाड आहे हा. सो गाईज आता आमचं फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही थोडं जेवण राऊंड वगैरे मारतोय राऊंड वगैरे मारून झाल्याच्या नंतर आम्ही परत एकदा गेम खेळणार. गेम खेळून झाल्याच्या नंतर मग आरामात झोपणार, कारण की उद्या लवकर उठून स्वामींच्या मठात जायचंय. तर स्वामींचं मठ पण खूप छान आहे, त्या स्वामींच्या मठामध्ये जायचंय. खास आम्ही 2000 रुपये देऊन ह्याला नाचायला बोलवले खास. स्टेप बदल की आता आपली पोटे नाच, असा असा आपली पोटे सारखा नाच. अण्णा आला. सौरभ असं सौरभ गोव्यातनं बोलून घेतलं माणूस. डायरेक्ट गोव्यातनं माणूस बोलवलाय पोल डान्स साठी. Once more. हे तर मागाची गोलांटी उडी. वन्स मोर. असं त्याला काय तो अडक त्या स्टूल सारख्या अडकतील. टाळ्या वाजवा. नाही जे बघा यांची फोटो काढायची गडबड बघा काय आहे इथं. आता यांना सांगितलंय मी की मी तुमचा फोटो काढते म्हणून. हे रेडी गाईज, रेडी या. थोडी मजा घेतो मी. यस रेडी काय? 1 2 3 गो. आपण आपल्या लाईट कसला बंद करतोय? चांगला आला असेल हा फोटो. राधिका नाही दिसत आहे. सो गाईज कसं वाटलं आपल्याला आता फोटो काढून? कसं वाटलं? तुमच्या प्रतिक्रिया द्या आम्हाला. जी 24 तास. एक पाऊल पुढे. लेकिन 1 सेकंड. तुमच्या प्रतिक्रिया द्या आम्हाला. जी 24 तास. एक पाऊल पुढे.